नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की मिठाचा छोटासा उपाय खाटू श्यामच्या कृपेने आयुष्य बदलण्याची आध्यात्मिक वाटचाल। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वाचा, तरच तुम्हाला समजेल। एक मोठा केंद्रबिंदू म्हणजे खाटू श्याम बाबा। राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात वसलेले खाटू हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे। हारे का सहारा म्हणून ओळखले जाणारे खाटू श्याम बाबा अनेक भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवतात, अशी लोकांची ठाम श्रद्धा आहे। आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माणूस आर्थिक स्थैर्य, सुख, समृद्धी आणि शांतता शोधत आहे। काहींना अपार कष्ट करूनही यश मिळत नाही, तर काहींच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल घडतो। अशा वेळी अनेक भक्त अध्यात्माकडे वळतात। खाटू श्याम बाबांशी संबंधित अनेक कथा, उपाय आणि अनुभव लोकांमध्ये प्रचलित आहेत। त्यातीलच एक म्हणजे मिठाचा छोटासा उपाय। मिठाचे आध्यात्मिक महत्त्व आहे। मिठाला भारतीय परंपरेत केवळ स्वयंपाकापुरते महत्त्व नाही, तर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि लोकश्रद्धांमध्ये मिठाला नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे आणि सकारात्मकता वाढवणारे मानले जाते। मिठाचा वापर नजर उतरवण्यासाठी केला जातो। मिठाचे पाणी घरातील नकारात्मकता कमी करते असे मानले जाते। मीठ पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्याने स्थैर्याचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच खाटू श्याम बाबाच्या भक्तीत मिठाचा वापर हा एक प्रतिकात्मक आणि श्रद्धेचा उपाय म्हणून केला जातो। खाटू श्याम बाबा हे हारे का सहारा आहेत। ते महाभारतातील भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र असलेला बर्बरीक म्हणजेच खाटू श्याम। श्रीकृष्णाने दिलेल्या वरदानामुळे त्याला कलियुगात पूजले जाईल अशी आख्यायिका आहे। बाबा श्याम हे अशा लोकांचे देव मानले जातात जे आयुष्यात हरले आहेत, निराश झाले आहेत आणि ज्यांना कुठलाही आधार उरलेला नाही। जो शाम को सच्चे मन से पुकारे उसकी हो झोली भर जाती है, हा भावच लाखो भक्तांना खाटूकडे खेचून नेतो। मिठाचा छोटासा उपाय आहे लोकश्रद्धेतील पद्धत। हा उपाय कोणत्याही ग्रंथात लिखित स्वरूपात नाही, तर पण अनेक भक्तांच्या अनुभवातून तो पुढे आला आहे। हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा, शुद्ध मन आणि संयम आवश्यक मानले जाते। उपायाची पद्धत आहे: श्रद्धेच्या चौकटी गुरुवार किंवा एकादशी रात्र निवडावी। स्वच्छ आंघोळ करून मन शांत करावे। एका छोट्या कापडी पिशवीत किंवा रुमालात खडा मीठ घ्यावे। समोर खाटू श्याम बाबाचा फोटो किंवा प्रतिमा ठेवावी। ओम श्री श्याम देवाय नमः किंवा श्याम बाबा की जय हा जप 11, 21 किंवा 108 वेळा करावा। मनात आपली अडचण सांगावी। इच्छा किंवा आर्थिक संकट बाबासमोर नम्रपणे मांडावे। ते मीठ उशीखाली ठेवून शांत मनाने झोपावे। सकाळी उठल्यानंतर ते मीठ एखाद्या झाडाच्या मुळाशी, वाहत्या पाण्यात किंवा मातीमध्ये विसर्जित करावे, अशी परंपरा सांगितली आहे। रातोरात करोडपती म्हणजे याचा खरा अर्थ असा आहे की अनेक लोक रातोरात करोडपती या शब्दाचा अर्थ थेट पैशाशी जोडतात, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास याचा अर्थ वेगळा आहे। योग्य संधी मिळणे किंवा अडलेली कामे अचानक मार्गी लागणे, मानसिक अडथळे दूर होणे, आत्मविश्वास वाढणे, योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळणे। अनेक भक्त सांगतात की उपायानंतर त्यांच्या आयुष्यात नवीन संधी, व्यवसाय वाढ, नोकरीत प्रगती किंवा अचानक आर्थिक लाभ झाले, पण हे सगळे त्यांनी बाबांची कृपा आणि स्वतःच्या प्रयत्नाचा परिणाम मानले आहे। श्रद्धा, प्रयत्न, परिवर्तन। खाटू श्याम बाबांची भक्ती ही आळशीपणाला पाठिंबा देत नाही, उलट बाबांचे भक्त नेहमी सांगतात की श्याम बाबा मार्ग दाखवतात, चालायचे आपल्यालाच असते। मिठाचा उपाय हा केवळ मनाला सकारात्मक दिशेने वळवणारा एक आध्यात्मिक माध्यम आहे। तो माणसाच्या मनातील भीती, नकारात्मकता आणि निराशा कमी करतो। जेव्हा मन सकारात्मक होते तेव्हा निर्णय योग्य होतात आणि यशाच्या शक्यता वाढतात।
अनुभव कथा आहे. अनेक भक्तांच्या कथेमध्ये असे आढळले की वर्षानुवर्ष अडकलेली कर्ज, व्यवसायातील तोटा, नोकरीतील अडथळे, लग्नातील अडथळे हे हळूहळू दूर झाले. काहींना अचानक मोठी ऑर्डर मिळाली, तर काहींना परदेशात जाण्याची संधी मिळाली, तर काहींचे रखडलेले पैसे परत मिळाले. हे सगळे अनुभव श्रद्धेच्या चौकटीत पाहिले जातात. प्रत्येकाच्या आयुष्यातील परिणाम वेगवेगळे असू शकतात. अंधश्रद्धा आणि श्रद्धा हे यातील फरक आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे. उपाय केला म्हणजे लगेचच पैसा पडेल ही अंधश्रद्धा आहे. उपाय मनाची दिशा बदलतो आणि संधीसाठी मन उघडतो ही श्रद्धा. खाटू श्याम बाबा कधीही चमत्काराच्या नावाखाली चुकीचे मार्ग दाखवत नाही. भक्ती नेहमी सदाचार, मेहनत आणि प्रामाणिकपणाशी जोडलेली असते. आध्यात्मिक जीवनात, आधुनिक जीवनात अशा उपायाचे स्थान. आजच्या काळात ताणतणाव, स्पर्धा आणि सुरक्षितता खूप वाढली आहे. अशा वेळी अशा छोट्या उपायामुळे मनाला शांतता मिळते आणि आशा निर्माण होते. आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक विचार कमी होतात. हे सगळे घटक यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मिठाचा छोटासा उपाय हा खाटू श्याम बाबावरील भक्तीचे एक प्रतीक आहे. तो कोणतीही जादू नाही, कोणतीही हमी नाही, पण श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांना एकत्र आणणारा हा उपाय अनेक भक्तांसाठी प्रेरणादायी ठरलेला आहे. रातोरात करोडपती होणे म्हणजे केवळ पैशाने नाही, श्रीमंत होणे नाही, तर मनाने समृद्ध होणे, भीतीमुक्त होणे, योग्य दिशा मिळणे आणि आयुष्यावर विश्वास ठेवणे. जर मन स्वच्छ असेल, तर श्रद्धा खरी असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील, तर खाटू श्याम बाबांची कृपा नक्कीच कोणत्याही स्वरूपात नक्कीच अनुभवायला येते, अशी भक्तांची ठाम भावना आहे. श्यामबाबा सर्वांवर कृपा करो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, हरे का सहारा, बाबा एक हमारा. धन्यवाद.